नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शेंगोळ्याचा व्हिडिओ करणार आहे. पारंपरिक पद्धतीने कसे शेंगोळे करायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहे. मिक्स पिठाची किंवा अशी शेंगोळी नसतात. पूर्वी आपल्या आई आजी कशा करायच्या, शेतातल्या तुरी यायच्या, मग त्या भरडल्यानंतर जे त्याचं बारीक कोंडा नाही, गाळ पडायचा, म्हणजे असं बारीक रव्यासारखं, त्याच्यात थोडीशी उडदाची डाळ घालून त्याचे शेंगोळे करत होते. त्याच पद्धतीनं मी आता, आपल्याला काय तो कळणा नाही, त्याला कळणा म्हणतात, कळणा नाही, तुरीची डाळ आणि उडदाची डाळ घालून कसे शेंगोळे पारंपरिक पद्धतीने करायचं त्याचा व्हिडिओ बघणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य दाखवते मी तुम्हाला. 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे मी आणि 3-4 चमचे उडदाची डाळ घेतली आहे. उडदाची डाळ फक्त कसं बाइंडिंग येण्यासाठी, कारण ही वसवशीत असते तुरीची डाळ, त्याच्यासाठी थोडंसं चिकटपणा यायला आपण उडदाची डाळ फार पण घालायची नाही. 1 वाटीला 4 चमचे डाळ घातलेली आहे. हे आपण मिक्सरच्या भांड्यात भरड वाटून घ्यायचे आहे. अगदी फार बारीक नाही आणि फार जाड नाही अशी. ह्याच्यात थोडीशी जिरे घालूया, 1 चमचाभर जिरे घालू आणि हे बारीक वाटून घेऊया. हे बारीक करून घेतलेलं आहे बघा. फार बारीक नाही फार जाडसर पण आहे, अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचं. जिरा घातल्यामुळे वास येतोय जिऱ्याचा छान. जिरे पूड घालण्यापेक्षा आपले कच्चे जिरेच ह्याच्यात घालायचे दळताना. तिखट घालूया आता आपण ह्याच्यात. फार काय मसाले पण लागत नाहीत. 1 चमचाभर तिखट घालते. हे जरा तिखट आहे, तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ठेचलेला लसूण घेतलेला आहे 7-8 पाकळ्या, त्या घालूया. कोथिंबीर बारीक चिरलेली, हिंग घालूया थोडासा, हळद, चवीनुसार मीठ, आणि आता मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया. एक 10 मिनटं ह्याला भिजायला लागणार आहे, कारण आपण जाडसर वाटलेलं आहे. ते बारीक झालं तर ते, बारीक केलं तर ते पीठ खाल्ल्यासारखं वाटतं, चिकटल आपल्याला दाताला, म्हणून थोडंसं जाडसर ठेवायचं. अशा पद्धतीनं मळलेलं आहे. एक 10 मिनटं झाकून ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण हिची शेंगोळी करून घेऊया. पाणी उकळायला ठेवलं इथं कढईमध्ये आणि हे चाळणीला तेल लावलेलं आहे. उकळून घ्यायचे शेंगोळी. आता आपलं पीठ कसं झालंय बघूया. पीठ भिजलंय असं चांगलं आहे बघा. आता ही जी शेंगोळी करायची, थोडंसं तेल हाताला लावूया. असा थोडासा बारीक गोळा घ्यायचा. हातावर केलं तर चालते, हातावर फार जाड होते. बारीक असं वळून घ्यायचं. अशी बारीक करायची, म्हणजे उकडायला बरं पडते. अशा पद्धतीनं, किंवा असंच लांब लांब जरी ठेवलं तरी चालते. हे एवढे शेंगोळे केलेत बघा, अजून करायचे. हे अशा पद्धतीनं पण केलं तर चालते, पण मी असं लांबडं ठेवणार आहे अशाच. हे आता उकडायला ठेवूया. हे गरम गरम खायला छान लागते. ह्याची भाजी आमटी पण करतात, पण मी आता नुसते शेंगोळेच करणार आहे. पाच मिनटं झालेले आहेत ठेवून. शेंगोळे आपली उकडले. हे उकडलेले कसे असं चिकटत नाही एकमेकाला, असं सुट्ट सुट्ट होते.
ह्याला काय फार वेळ लागत नाही. आता काढून घेऊया. गरम गरम मस्तच लागते खायला. आता मी राहिलेली शेंगोळी उकडून घेते. सगळे शेंगोळे तयार झालेले आहेत. गॅस बंद करते. काढून घेऊया. अशी अजिबात हाताला चिकटत नाही आणि छान झालेले आहेत. खमंग वास पण छान येतोय. हे अशा पद्धतीने शेंगोळे करून बघा. गरम गरमच खावा. हे आपण कांदा टाकून फोडणी टाकून जरी खाल्ले तरी चालते, पण असेच छान लागतात. खाऊन दाखवते. मस्त राहिलाय. अशा पद्धतीने तुम्ही शेंगोळे करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.